ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना जामीन मंजूर। पुणे विद्यापीठातील नाटकात सीतेचा आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा अभाविपचा आरोप। पुण्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्र फोडलं। नाटकात सीतेचा आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा आरोप। सध्याचे बाळराजे परत लोकसभेत जाणार नाहीत। संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा। शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोल्हापूरला 2 दिवसीय अधिवेशन 16 आणि 17 तारखेला अधिवेशन होणार। पहिल्या दिवशी नेत्यांचं मार्गदर्शन तर दुसऱ्या दिवशी जंगी सभा होणार। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराने मुद्दे जाहीर केले जाणार। सोलापुरात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर। पक्षफुटीनंतर अजित पवारांचा पहिल्यांदाच संघटनात्मक दौरा। पुढच्या 1-2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल। सुप्रिया सुळेंची माहिती। प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबर यावं आणि दिल्लीत पण नेतृत्व करावं। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार। आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं महादेव जानकर यांचं वक्तव्य। नागपुरातील रामटेकची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचं निश्चित। रामटेक जागेच्या उमेदवारीसाठी नरेश बर्वेंचं लॉबिंग सुरू। उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेणार नरेश बर्वे यांची माहिती। लाथा घालण्याची भाषा आम्हाला पण येते। तुमचं बोलणं सडक छाप गुंडासारखं। अजित पवार गटाच्या उमेश पाटील यांचा संजय गायकवाडांवर निशाणा। दिवसामध्ये कार्यक्रमात भाजप खासदार अनिल बोंडे यांची काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली। अनिल बोंडेंकडून काँग्रेस नेत्यांचा डुक्कर असा उल्लेख। अनिल बोंडेंच्या वक्तव्याने नव्या वादाची चिन्ह। अनिल बोंडे यांचं डोकं फिरलंय। त्यांना मनोरुग्णालयात उपचार घेण्याची गरज। आधी मुख्यमंत्री शिंदेंना बेडूक म्हणाले, आता आम्हाला डुक्कर म्हणतात। फडणवीसांना बोंडेंना लगाम घालावा। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल। हरिभाऊ राठोड सर्वांना मूर्ख बनवतात। ओबीसी 17%, त्यात विभाजन कशाला। ओबीसी समाजाने त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे। छगन भुजबळांची टीका।